दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या 2 तरुणांना अटक केली आहे। आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्टल तसेच मोपेड जप्त करण्यात आली आहे। नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्यांना शहरातील अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक परिसरात गस्त घालत होते। दरम्यान पोलीस अंमलदार प्रवीण केदारे यांना 7 मे 2026 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की कॉलेज रोड परिसरातील लोकनेते उत्तमराव कांबळे उद्यान सायकल सर्कल येथे एक इसम देशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी येणार आहे। माहितीच्या आधारे सपोनी तुषार देवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने परिसरात सापळा रचला। यावेळी ऑक्सेस मोपेडवर आलेला संशयित इसम ग्राहकाला पिस्टल विक्री करत असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांची चाहूल लागताच दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला। पोलिसांनी चपळाईने पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विवेक विजय कोटकर आणि रोहित उर्फ आदित्य प्रभाकर जाधव अशी आहेत। आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि मोपेड जप्त करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 997/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली।